मुंबई, स्वप्नांची नगरी. पण या चमचमीत शहराच्या एका कोपऱ्यात अशी एक जागा आहे जिचं नाव ऐकताच आजही लोक थरथर कापतात. मुकेश मिल्स. ही गिरणी मुंबईच्या कोलाबा भागात समुद्राच्या अगदी जवळ आहे. एकेकाळी गजबजलेली, हजारो कामगारांनी भरलेली ही गिरणी 1980च्या सुमारास बंद पडली. पण गिरणी बंद झाली, कथा मात्र बंद झाल्या नाहीत. पहिली कथा. पांढऱ्या साडीतली स्त्री. असं सांगितलं जातं की रात्री उशिरा मुकेश मिल्सच्या परिसरात पांढरी साडी नेसलेली एक स्त्री दिसते. ती अचानक समोर येते आणि क्षणात गायब होते. काही सिक्युरिटी गार्ड्सनी सांगितलं आहे की रात्री गस्त घालत असताना कुणीतरी त्यांचं नाव हाक मारतं. मागे वळून पाहिलं, कुणीच नाही. आणि जिथून आवाज आला होता तिथे फक्त थंड वारा आणि अंधार. दुसरी कथा. शूटिंग दरम्यान घडलेली घटना. मुकेश मिल्समध्ये अनेक हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांचं शूटिंग झालंय. एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितलेला अनुभव खूप गाजला होता. इन समवेयर न्यू बॉम्बे रात को शूट चल रहा था. दो चीजें हुई थी मेरे साथ. शूटिंग सुरू असताना अचानक तिच्या अंगावर जणू कुणीतरी जोरात ढकलल्यासारखं झालं. पण आसपास एकही माणूस नव्हता. तिनं शूटिंग ताबडतोब थांबवण्याची मागणी केली. त्या दिवसानंतर ती अभिनेत्री पुन्हा कधीही मुकेश मिल्समध्ये गेली नाही. आणि पुन्हा एकदा जिथून आवाज आला होता तिथे फक्त थंड वारा आणि अंधार. तिसरी कथा. विचित्र आवाज आणि पावलं. रात्रीच्या वेळी तिथे गेलेल्या लोकांनी असं सांगितलं आहे की बंद इमारतीतून पावलांचा आवाज येतो. कुणीतरी धावत असल्यासारखं वाटतं. कधी हसण्याचा तर कधी रडण्याचा आवाज ऐकू येतो. पण आत गेल्यावर पूर्ण शांतता. चौथी कथा. पोलिसांचा इशारा. या सगळ्या घटनांमुळेच मुंबई पोलिसांनी मुकेश मिल्सच्या परिसरात रात्री जाण्यास बंदी घातलीय. अधिकृत कारण सांगितलं जातं जुनी आणि धोकादायक इमारत. पण स्थानिक लोक काही वेगळंच सांगतात. शेवटचा प्रश्न. खरंच मुकेश मिल्समध्ये आत्मे आहेत का? की हे सगळं फक्त लोकांच्या कल्पना आणि भीती? आजही हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण एक गोष्ट नक्की, मुकेश मिल्सचा अंधार आजही अनेक रहस्य लपवून बस